UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा उद्या महानिकाल। राज्यात महायुती की महाविकास आघाडीचं सरकार येणार, उद्या फैसला। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडक पहारा द्या। मतमोजणी पूर्ण होईपर्यंत केंद्रातच राहा। विजयाचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय केंद्राबाहेर पडू नका। वरिष्ठांकडून मविया नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना सूचना। मवियाच्या 157 जागा निवडून येणार। ऑनलाईन बैठक घेत पवारांकडून सत्ता स्थापनेचा विश्वास। सत्ता आल्यानंतर 12 तासात मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करू। काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची इच्छा, मात्र मविया नेते एकत्रित बसून निर्णय घेणार। वडेट्टीवारांचं वक्तव्य। मवियात ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरलेला नाही। मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल। संजय राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत पुन्हा खटके उडण्याची चिन्ह। संजय राऊत हायकमांड त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही। मुख्यमंत्री पदाबाबतच्या राऊतांच्या वक्तव्यानंतर पटोलेंचा टोला। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत भाजप नेतृत्व ठरवेल। मोदी शहा आपल्या हिताचे निर्णय घेतील असा शिंदे अजित पवारांना विश्वास। चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। निकालाआधीच महायुतीचा प्लॅन बी तयार। बहुमतापासून महायुतीत दूर राहिल्यास लहान घटक पक्षांची मोठ बांधणार। छोट्या घटक पक्षांची महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरू, सूत्रांची माहिती। निकालाच्या काही तास आधी राजकीय हालचालींना वेग। महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रहारशी संपर्क। उद्याचा निकाल पाहून बच्चूकडू भूमिका ठरवतील। सांगोल्यात शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन। कार्यकर्त्यांशी चर्चा करून पाठिंब्याबाबत निर्णय घेणार। देशमुखांची भूमिका। काही अपक्षांची मवियाला पाठिंबा देण्याची इच्छा, मात्र महायुतीकडून आतापासूनच अपक्षांना 50 ते 100 कोटींची ऑफर। संजय राऊतांचा आरोप। राज्यात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार येणार। संजय राऊतांची 25 तारखेची सकाळ कदाचित आर्थर रोड जेलमध्ये जाईल। राऊतांच्या एक्झिट पोलवरील वक्तव्यावरून नितेश राणेंचा पलटवार। निकालानंतर मवियाच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी मुक्काम। सांताक्रुझमधील हयात हॉटेलमध्ये असणार। ऐनवेळी दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी, तर काँग्रेसकडून विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानाची सोय। अजित पवार बारामतीमध्ये पडले तर आव्हाडांच्या आयुष्यभर गुलाम होईल। दादा निवडून आल्यास आव्हाडांनी वर्षा बंगल्यावर पाणी भरायला जायचं, मिटकरींचं आवाहन। मनसे उमेदवार बाळा नांदगावकर आणि देवेंद्र फडणवीसांची भेट। महायुतीचे सत्ता आल्यास मनसे सत्तेत सहभागी होऊ शकते, नांदगावकरांचं सूचक वक्तव्य। विधानसभेच्या निकालापूर्वी भाजपला मुंबईत धक्का। मुंबई भाजप सचिव सचिन शिंदेंच्या हाती मशाल। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश। पैसे वाटप प्रकरणावरून भाजप नेते विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस। बदनामी केल्याचा आरोप। सार्वजनिक माफी मागा, अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जा, तावडेंचा इशारा। कार्यकर्त्यांना विजयाची खात्री। निकालाआधीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर। बारामती, आंबेगाव, शिरूर, धाराशिव, पुणे, पंढरपूर मतदारसंघात बॅनरबाजी। जळगावातील पिंपराळामध्ये अपक्ष उमेदवार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा। ठाकरे गटाचे कुलभूषण पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीवरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नागपूरमधून आणखी एकाला अटक। फरार आरोपी शुभम लोणीकरचा मित्र सुमित वाघला बेड्या। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।